Today we are start the new topic. Here it is the nervous tissue. Okay. In last lecture we had already studied the muscular tissue. Then today we are start what? Here it is the nervous tissue. What about the nervous tissue? Nervous tissue मध्ये आपण ब्रीफ मध्ये बघणार आहे न्यूरॉन्स वर. ओके. आपण यामध्ये कशाचे स्ट्रक्चर बघणार आहे न्यूरॉन्स का असणार. बरोबर. न्यूरॉन्सचे टाइप्स का असणार आहे आणि न्यूरॉन्स मध्ये आपल्या बॉडी मध्ये काय काय त्या ठिकाणी वर्किंग सिस्टम्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात. Okay, that's what the nervous tissue. Nervous tissue means what? The nervous tissue it is the made up of nerve cell or neuron and neuroglia. Okay, nervous system it is the made up of the nerve cell or neuron. Nervous system it is the made up of nerve cell or neuron and neuroglia. And what? The neuron is the structural and functional unit of what? Nervous system. Okay, neuron cell ठिकाणी काय असणार आहे किंवा nerve cell काय असणार आहे? The nerve cell or neuron the structural and functional unit of the nervous system. And what? The neuroglia cell. Okay, आपण बघतो आहे न्यूरॉन आणि न्यूरोग्लिया. न्यूरॉन्स काय आहे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. बट व्हाट अबाउट द न्यूरोग्लिया? द न्यूरोग्लियल सेल आर नॉन नर्वस सपोर्टिंग सेल. बरोबर. न्यूरोग्लियल सेल जे असणार आहे ते न्यूरोग्लियल सेल या ठिकाणी कसे असणार आहे नॉन नर्वस असणार. बट व्हाट दोज आर द सपोर्टिंग सेल. दोज आर कॅपेबल फॉर व्हाट रिजनरेशन अँड डिव्हिजन ऑफ सेल. बरोबर आहे. सेलचं त्या ठिकाणी रिजनरेशन करणे सेलला त्या ठिकाणी डिवाइड करणे हे फंक्शन्स कोणाचे असणार आहे न्यूरोग्लियल सेलचं. कोणाचे असणार आहे न्यूरोग्लियल सेल. दॅट्स व्हाट the neuroglial. Here it is the what? Here it is the supporting cell. Neuroglial cell are the non-nervous supporting cell. Those are capable of regeneration and division of cell. But what? The neuron or the nerve cell. बरोबर आहे. न्यूरॉन का असणार आहे किंवा नर्व सेल का असणार आहे न्यूरॉन आर नॉट कॅपेबल ऑफ रिजनरेशन बिकॉज ऑफ व्हाट those are lack of the centriole. बरोबर आहे. कारण centriole नसल्यामुळे यामध्ये सेलचं डिव्हिजन होणार नाही. ट्राय टू अंडरस्टँड. आपण काय बघतो आहे नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू मध्ये दोन स्ट्रक्चर आहे. एक असणार आहे न्यूरॉनचं, दुसरा आहे न्यूरोग्लियल सेलचं. बरोबर आहे. त्यापैकी काय आहे न्यूरॉन जे आहे ते स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम आणि न्यूरोग्लियल सेल जे आहे ते न्यूरोग्लियल सेल काय आहे those are the supporting cell for what nervous tissue and those are role काय role आहे यांचा those are the regeneration and what division of the cell because of what here it is the centriole is present. बरोबर आहे. न्यूरोग्लियल सेल मध्ये काय आहे सेंट्रिओल आहे. परंतु या ठिकाणी जे न्यूरॉन आहे ते न्यूरॉन those are not capable for what the division and regeneration. कारण जे न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉन मध्ये काय ऍब्सेंट आहे here it is the lack of the centriole. कारण यामध्ये सेंट्रिओल काय आहे ऍब्सेंट आहे किंवा त्या ठिकाणी सेंट्रिओल काय आहे लॅक आहे. लॅक मीन्स व्हाट ऍब्सेंट. देन व्हाट न्यूरॉन इज द impulse generating and impulse conducting unit of the body. आता impulse means what आपण टोटल समोर बघणार आहे स्ट्रक्चर मध्ये. फक्त या ठिकाणी तुम्ही काय लक्षात ठेवा की न्यूरॉन्स काय आहेत न्यूरॉन्स आर impulse generating. बरोबर आहे. impulse तयार करतात आणि त्या impulse ला काय करणार कंडक्ट करणार आहे. that's what the neurons are impulse generating and impulse conducting unit of the what body. They what they bring about quick communication of the body. What is a quick communication होतं कशामुळे न्यूरॉन्स मुळे. ओके. फॉर एक्झाम्पल here it is with pinch out. बरोबर. या ठिकाणी जरी आपण छोटासा चिमटा घेतला तर लगेच त्या ठिकाणी काय करणार आपण हात बाजूला करणार. मेसेज कोणाकडे जाणार ब्रेन काय आणि ब्रेन काय देणार रिस्पॉन्स देणार. म्हणजे बॉडी टू बॉडी कम्युनिकेशन कशामुळे येतात न्यूरॉन्स मुळे. that's what they bring about a quick communication of the body. Then what here is the two properties of neuron. न्यूरॉनच्या या ठिकाणी दोन प्रॉपर्टीज असतात. न्यूरॉनचे किती प्रॉपर्टीज असणार here it is the two property. Okay. About that what the first property here it is the excitability. What is the first property excitability. What is mean by excitation? Excitation nothing but means what neuron change the action potential of their membrane on receiving any external stimulation. बरोबर. न्यूरॉन्स काय जनरेट करणार आहे काय चेंज करणार आहे ऍक्शन पोटेन्शियल. ओके. ऍक्शन पोटेन्शियल सुद्धा आपण समोर डिटेल मध्ये बघणार. व्हॉट इज द ऍक्शन पोटेन्शियल. फक्त या ठिकाणी एक्साइटेबिलिटी तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक्साइटेबिलिटी मीन्स व्हाट न्यूरॉन चेंज देअर ऍक्शन पोटेन्शियल. न्यूरॉन काय करतो त्याचं ऍक्शन पोटेन्शियल चेंज करणार. दॅट्स व्हाय व्हाट हॅपन
दे रिसिविंग एनी एक्सटर्नल स्टिम्युलेशन. बरोबर, बाहेरचं एक्सटर्नल स्टिम्युलेशन. फॉर एक्झाम्पल इथे मी चिमट्या घेतोय, काय एक्सटर्नल स्टिम्युलेशन. मी काहीतरी बघतोय, काय आहे एक्सटर्नल स्टिम्युलेशन. मी काहीतरी ऐकतोय, काय आहे एक्सटर्नल स्टिम्युलेशन. बरोबर आहे. आणि एक्सटर्नल स्टिम्युलेशन घेतल्यानंतर न्यूरॉन्स मध्ये काय होतं एक्साइटेशन, आणि त्यानंतर मग आपण काय देतो रिस्पॉन्स देतो. ओके, त्यामुळे न्यूरॉनची पहिली प्रॉपर्टी काय आहे एक्साइटेबिलिटी. एक्साइटेबिलिटी मीन्स व्हॉट चेंज द ऍक्शन पोटेन्शियल. मीन्स व्हॉट चेंज द ऍक्शन पोटेन्शियल अकॉर्डिंग टू द एक्सटर्नल स्टिम्युलेशन. कशा प्रकारचं एक्सटर्नल स्टिम्युलेशन आहे त्याच्यानुसार काय करणार आहे न्यूरॉन ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करणार आहे किंवा चेंज करणार आहे. दुसरी प्रॉपर्टी काय आहे कंडक्टिव्हिटी. व्हॉट इज द सेकंड प्रॉपर्टी कंडक्टिव्हिटी. व्हॉट इज मीन बाय कंडक्टिव्हिटी? दे also carry a wave of electric impulse from dendron to axon. ओके, म्हणजे जे इम्पल्स तयार झालेले ते इम्पल्स त्या ठिकाणी डेंड्रॉन कोणाकडे नेले एक्सॉन कडे नेले. फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की कंडक्टिव्हिटी मीन्स व्हॉट दे कॅरी द इलेक्ट्रिकल इम्पल्स फ्रॉम व्हॉट डेंड्रॉन टू एक्सॉन. आणि डेंड्रॉन मीन्स व्हॉट एक्सॉन मीन्स व्हॉट हियर वी आर स्टडी. ओके, एक्सॉन काय असणार डेंड्रॉन काय असणार हे आपल्याला बघायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपण काय बघितलं व्हॉट अबाउट द नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू कशाने बनलेले आहे? इट इज मेड अप ऑफ व्हॉट न्यूरॉन अँड न्यूरोग्लिया. न्यूरॉन काय आहे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. ओके, न्यूरोग्लिया सेल काय आहे नॉन नर्वस असणार सपोर्टिंग सेल आहे. याचं कॅपॅबिलिटी काय आहे रिजनरेशन अँड डिव्हिजन. परंतु न्यूरॉन मध्ये ती कॅपॅबिलिटी आहे का? नाही, कारण न्यूरॉन मध्ये सेंट्रिओल काय असणार आहे ॲब्सेंट असणार आहे. न्यूरॉनचं काम काय इम्पल्स तयार करणे आणि इम्पल्सला त्या ठिकाणी कंडक्ट करणे. त्यामुळे त्याचं रोल काय असणार आहे क्विक रेग्युलेशन ऑफ द बॉडी. आणि दोन प्रॉपर्टी कोणत्या आहे न्यूरॉनच्या? पहिली प्रॉपर्टी एक्साइटेबिलिटी, दुसरी प्रॉपर्टी असणार आहे कंडक्टिव्हिटी. ओके, पहिली प्रॉपर्टी असणार एक्साइटेबिलिटी, दुसरी प्रॉपर्टी असणार आहे कंडक्टिव्हिटी. हियर इज द स्मॉल इन्फॉर्मेशन अबाउट द स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. We have already studied about what the nervous tissue. Then what? Here it is the neuron. Neuron what? It consists of the two parts, cyton and cytoplasmic extension. So neuron मध्ये काय असणार आहे? Neuron it consists of what? It consists of cyton and cytoplasmic extension. Then what? This cyton it have two parts, dendron and axon. Okay, that's so what? It consists of dendron and axon. So या ठिकाणी तुम्ही बघितलं here it is the what? Here it is the structure of neuron. Okay, what about the structure of neuron? First of all, here it is the labeling. It consists of cyton. It consists of axon. Then what? In cyton, it consists of Nissens granules. Then what? It consists of neurofibrils. Then what? It consists of dendrons. Then what? It consists of myelin sheath and neurolemma, as well as both of called as the Schwann cell. Then what? The structure of neuron, it consists of node of Ranvier. Okay, then what? It consists of axon node or the telodendron. Here it is the what? Structure of neuron. Neuron मध्ये असणार आहे cyton आणि axon. Then what? Cyton it consists of Nissens granules, neurofibrils, and then what? Dendron. Then what? Axon, myelin sheath, node of Ranvier, and what? Axon node. Okay, then one by one we are studying the detailed structure of what neuron. Okay, त्यानंतर आपण या ठिकाणी काय बघणार आहे न्यूरॉनचं डिटेल स्ट्रक्चर बघू. व्हॉट अबाउट द न्यूरॉन? फर्स्ट पार्ट काय असणार आहे सायटॉन. ओके, व्हॉट अबाउट हियर इज द फर्स्ट पार्ट सायटॉन. सायटॉन मीन्स व्हॉट? इट इज द शॉर्ट. ओके, इट इज द शॉर्ट पार्ट ऑफ न्यूरॉन. It contains a granular cytoplasm. Okay, the cyton it consists of granular cytoplasm. It is called as the neuroplasm. बरोबर, या ठिकाणी हे जे न्यूरॉन आहे या न्यूरॉनच्या आतमध्ये काय आहे सायटोप्लाझम आहे. बरोबर, न्यूरॉनच्या आतमध्ये काय आहे सायटोप्लाझम. न्यूरॉनचा जो सायटोप्लाझम आहे त्या न्यूरॉनच्या सायटोप्लाझमला म्हणणार आहे आपण न्यूरोप्लाझम. न्यूरॉनचा जो सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझमला म्हणणार आहे आपण न्यूरोप्लाझम. ओके, दॅट्स ऑल दॅट. The cyton it consists of granular cytoplasm. It is called as the neuroplasm and centrally placed nucleus. Okay, आणि त्यानंतर या cyton मध्ये एक cytoplasm ला म्हणणार आपण न्यूरोप्लाझम आणि सेंटरला काय असणार आहे? सेंटरला असणार आहे न्यूक्लियस. बरोबर, न्यूरॉनच्या सेंटरला काय असणार आहे? न्यूक्लियस इज प्रेझेंट. देन व्हॉट? द सेकंड पार्ट हियर इट इज द Nissens granules. ओके, सेकंड पार्ट काय असणार आहे न्यूरॉनच्या स्ट्रक्चर मध्ये Nissens granules. So what about the Nissens granules? The neuroplasm contains mitochondrium, Golgi apparatus, rough endoplasmic reticulum. It is called as the Nissens granule. Nissens granule म्हणजे काय?
न्यूरॉनचा जो न्यूरोप्लाझम असणार आहे, त्या न्यूरोप्लाझम मध्ये काय आहे, द न्यूरोप्लाझम इट कन्सिस्ट ऑफ माइटोकॉन्ड्रिया, Golgi apparatus and rough endoplasmic reticulum. It is called as the Nijens granules. It is called as the Nijens granules. As well as what? This neuroplasm also consists of a more number of RNA. Okay, neuroplasm मध्ये काय असणार आहे? It consists of more number of RNA. That time this more number of RNA responsible for what? Protein synthesis. बरोबर, जास्त क्वांटिटी मध्ये RNA असले तर त्या RNA चा फंक्शन काय असणार आहे? Protein synthesis. Then what? Third one point, here is the neurofibril. Third one point काय असणार आहे? Neurofibril. बरोबर, यामध्ये काय असणार आहे? Neurofibril. So neurofibril means what? The network of protein. Neurofibril means what? The network of protein. They give a shape to their cytosol. बरोबर, neurofibril nothing but means what? The network of protein, and they give shape to the what? They give shape to the cytosol. बरोबर, या ठिकाणी काय असणार आहे? Neurofibrils असणार आहे. Network of what? Here it is the neurofibril. And what their function? The function of neurofibril here it is that they give shape to the cytosol. Then what? Here it is the dendron. Then what? Here it is the dendron. What about the dendron? Dendron nothing but means what? Are the short branch. What about the dendron? जर तुम्ही सायटॉनचं स्ट्रक्चर बघितलं तर सायटॉनच्या स्ट्रक्चर मध्ये काय दिसतंय तुम्हाला? Here it is the dendron. Dendron nothing but means what? Here it is the short branch. Dendron means what? Here it is the short branch. And the fine branches of dendron it is called as the dendrites. Fine branches of dendron it is called as the dendrites. म्हणजे हे जे शॉर्ट ब्रांच आहे या शॉर्ट ब्रांचला म्हणणार आपण डेंड्रॉन. आणि डेंड्रॉनचे परत काय म्हणणार आहे त्या ठिकाणी? फाईन ब्रांचेस. डेंड्रॉनचे काय म्हणणार आहे? फाईन ब्रांचेस म्हणणार आहे. त्या फाईन ब्रांचेसला आपण म्हणणार आहे डेंड्राइट्स. दिस फाईन ब्रांचेस इट इज कॉल्ड ॲज द डेंड्राइट्स. ओके, क्लियर? देन व्हाट? हियर इट इज द axon. Then what? Axon. But axon means what? It is the single elongated cylindrical part of the neuron. न्यूरॉनचा या ठिकाणी बघा काय असणार आहे? It is the single elongated and cylindrical part of the neuron. न्यूरॉनचा जो सिंगल elongated आणि cylindrical part असणार त्या सिंगल elongated आणि cylindrical part ला आपण काय म्हणणार आहे? Axon. It is called as the axon. And this axon it is the bound by the axolemma. जो axon असणार आहे तो axon त्या ठिकाणी कशाने कव्हरिंग झालेला असणार आहे? कशाने बाउंडिंग झालेला आहे? Here is the bound by the axolemma. What is the axon? Axon nothing but means what? It is the single elongated and cylindrical branch of what? Neuron. बरोबर आहे, न्यूरॉनचा जो elongated आणि सिंगल पार्ट असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण axon. Then what? Here it is the myelin sheath. Then what? Here it is the myelin sheath. So what about the myelin sheath? Myelin sheath nothing but means what? Axon enclosed by the fatty sheath. It is called as the myelin sheath. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर बघा हा काय आहे? Axon. आणि axonला या ठिकाणी कशाची कव्हरिंग आहे? Axon. It is the covered by or axon. It is covered by the fatty sheath, and this fatty sheath it is called as the myelin sheath. Okay, ती जी fatty sheath असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण myelin sheath. Okay, then what? The myelin sheath and the neurolemma. Okay, what? The myelin sheath and neurolemma. Okay, it is the secreted by what cell? Schwann cell. बरोबर, म्हणजे या ठिकाणी त्याचे Schwann cell असणार आहे axon वर. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. axon वर कोणते सेल आहे? Schwann cell. बरोबर, आणि या Schwann cell पासून काय तयार होणार आहे? myelin sheath and neurolemma. Schwann cell पासून काय तयार होणार आहे? myelin sheath and neurolemma. Then what? Here it is the node of Ranvier. What? Here it is the node of Ranvier. Okay, not a Ranvier or not a Ranvier. Here it is the node of Ranvier. What is the node of Ranvier? The axon where the myelin sheath is absent. जर तुम्ही axon बघितला तर axon वर काय आहे? myelin sheath आहे, परंतु काही इंटरव्हल नंतर myelin sheath प्रेझेंट आहे का? नाही. ओके, तुम्हाला हा स्पेस दिसतोय बघा, या स्पेस वर या ठिकाणी पूर्णपणे कव्हरिंग आहे का? नाही. ज्या ठिकाणी ज्या axon वर myelin sheath ची कव्हरिंग नसणार, बरोबर आहे ना? ज्या axon वर myelin sheath ची कव्हरिंग नसणार आहे, बरोबर आहे, त्या पार्टला म्हणणार आहे आपण node of Ranvier. What is the node of Ranvier? Node of Ranvier the difference of the axon where the myelin sheath is absent. ज्या ठिकाणी axon वर myelin sheath असणार आहे ती myelin sheath काय आहे? absent आहे, त्याला म्हणणार आपण node of Ranvier. node of Ranvier एकच आहे का? नाही. प्रत्येक इंटरव्हल नंतर काय त्या ठिकाणी node of Ranvier is present. Then what? Here it is the axon of or the telodendron. Then what?
Axon nerve or telodendron. What is the axon nerve? The terminal end of an axon. आता हा काय आहे? Axon आहे. Axonचा हा जो terminal end आहे, त्या terminal end ला काय तर आपण axon nerve or what? Here it is also called as the telodendron. Here it is called as the axon nerve or telodendron. Okay? इथपर्यंत काय असेल तुम्हाला? Then what? Once again, what? Here it is the neuron. Neuron consists of cyton and cytoplasmic extension. Cyton consists of dendron and axon. Cyton nothing but means what? Cyton, here it is the short branch. Okay. Then what? The cyton, it consists of cytoplasm. It is called as the neuroplasm. Okay. Then the centrally consists of the nucleus. Then what? Nissen's granule. Nissen's granule means what? The neuroplasm, it consists of mitochondria, Golgi apparatus, rough endoplasmic reticulum. It is called as the Nissen's granules. It contains more RNA. Therefore, what? It is responsible for protein synthesis. Then neurofibrils. Okay, inside the neuroplasm, the neurofibrils are present. Neurofibrils, it is the network of protein. They give shape to the cyton like a star shape. Then dendron. Dendron means what? Dendron, it is the short branch of the cyton, and this dendron also have a fine extension. It is called as the dendrite. Then what? Axon. What about the axon? Axon, here it is the single elongated cylindrical part of the neuron. It is called as the axon. Then what? The axon consists of the cytoplasm. It is called as the axoplasm, and this axon, it is the found by the axolemma. जसं आपण या ठिकाणी बघितलं होतं की याचा जो सायटोप्लाझम आहे त्याला म्हणणार आपण न्यूरोप्लाझम, तसा axonचा जो सायटोप्लाझम आहे त्याला म्हणणार आपण axoplasm. Then what? Myelin sheath. Myelin sheath means what? This axon, it is the covered by the fatty sheath. It is called as the myelin sheath, as well as what? It consists of the neurolemma. Then myelin sheath and neurolemma, it is the secreted by the cell. It is called as the Schwann cell. Then what? Node of an Ranvier. Node of Ranvier means what? The axon. हे जे axon असणार आहे, axon वर myelin sheath असणार, परंतु काही काही ठिकाणी myelin sheath काय आहे? Absent आहे. त्यावेळेस काय असणार आहे? त्याला म्हणणार आपण node of Ranvier. The axon where the myelin sheath is absent, it is called as the node of Ranvier. Then what? Axon nerve or the telodendron. Axon nerve means what? The terminal end of axon, it is called as the telodendron. That's why what? Here it is the full information about the nervous tissue. Okay, thank you.